गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सगळ्यात पहिले तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग मी याच्यासाठी बनवते का मला घरातली थोडीफार कामं आवरायची आहेत. त्याच्यानंतर कपाट पण साफ करायचं आहे आणि आज माझा उपवास पण आहे. तर म्हटलं चला शूट करते, तर आपण लॉंग व्हिडिओ शूट करू आणि तुमच्यासोबत सगळंच काही शेअर करायचं होतं आज मला. आणि आज मी मेन म्हणजे घरी आहे, सुट्टी मला आज. तर मग म्हटलं चला आजचं आपण दिवसभरात काय काय करतो, काय काय नाही करत, ते सगळंच तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा, एक गोष्ट सांगायची राहिली. हे जे हँकर आहेत ना, ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत. हे मला काहीतरी 100 रुपयाला पडलेत, म्हणजे 101 रुपयाला हे पडलेत. टोटल 12 आहेत यात. आणि हे मी मागून 8 दिवस झाले, पण तुमच्यासोबत काही शेअर नव्हते केले. आणि मला काही साड्या शर्ट वगैरे ठेवायला माझ्याकडे नव्हतेच. मग म्हटलं चला आपण ऑनलाईनच मी बघितले होते, तर मला खूप जास्त आवडले म्हणून मी ऑर्डर केलते. तशी क्वालिटी छान आहे. 100 रुपयाच्या मानाने मस्त आहेत. 100 रुपयाला असं पण काय भेटतं नाही का, छान आहे. मला साड्या आणि शर्ट लावायचे होते ना, त्याच्यासाठी मी मागवलं होतं. तर चला मी कपाट पण आवरते. सगळ्यात पहिले तर मला हा पप्पा आवरायचा. खराब झाला. आणि हा टेडी मला माझ्या नवऱ्याने दिला होता. एवढ्या पेपरने दिला होता, पण मी त्याचं बघा काय काय केलं. पूर्ण कापूस कापूस एवढा मस्त टेडी होता, पण मग मी खूप वेळा खराब करून टाकला. कपाटातच ठेवून दिला होता, कारण त्याचं काय कामाचंच नाही राहिलं. हे बघा, इथून पूर्ण तो असा फाटला गेला पूर्ण. मला खूप जास्त आवडतं. माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिला होता. आणि आणि खरं सांगायचं झालं ना, तर माझ्याकडे जास्त साड्या वगैरे काहीच नाहीये. कारण मोजक्याच साड्यात, म्हणजे जास्त माझ्याकडे जास्त साड्याच नाहीयेत. कारण यातल्या जेवढ्या पण आहेत त्या स्वतःच्या माझ्यात, म्हणजे मला मी कधी कुणाकडनं साडी घेत पण नाही आणि असं कधी कोणी दिली पण नाही मला. कारण तुम्हाला पण माहिती, माझं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामुळे कुणाकडनं तर आपण कधी अपेक्षा ठेवायचीच नसते जेव्हा आपण लव्ह मॅरेज करतो. त्याच्यामुळे या सगळ्या साड्या मी स्वतःही, म्हणजे माझ्या नवऱ्याने किंवा मी स्वतः, आम्ही दोघांनी घेतलेल्या. यात कोणी मला कोणतीच साडी नाही दिलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त काही साड्या नाहीयेत. आहेत तेवढ्या सगळ्या थोड्याफारच आहेत. एकदम लग्नाच्या 2-3 साड्यात आणि वरती काही एक्स्ट्रा मी घेतलेल्या तेवढ्याच आहेत. चला त्याच तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्याच नाही दाखवू शकत, पण जमेल तेवढा दाखवते. ही एक साडी तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच असेल. मी उज्जैनला गेले होते तेव्हा घातलेली. आणि ही खूप जणांना ही साडी आवडली होती. हा, माझ्याकडे खूप जणांनी लिंक पण मागितली होती, पण मला युट्यूबला कसं मला लिंक देता येत नाहीये, तर त्याच्यामुळे मी नाही देऊ शकले. ही एक साडी, ही खोलून नाही दाखवते मी तुम्हाला, कारण ही माझ्या लग्नाची साडी आहे. खोलून तर नाही दाखवू शकत. ही लग्नासाठी घेतलेली. आणि त्याच्यानंतर यात एक येलो कलरची साडी आहे, ती माझ्या हळदीची आहे. आणि एक मिनिट हा. आणि ही जी साडी आहे ती मला दुसऱ्या वटपौर्णिमेला माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिली होती वटपौर्णिमेमध्ये. तर ही साडी आहे ती ऋषभने मला गिफ्ट दिली होती वटपौर्णिमेमध्ये. आणि त्याच्यानंतर ही जी साडी आहे ही पण दुसऱ्याच मकर संक्रांतीला मला माझ्या नवऱ्यानेच गिफ्ट दिलेली आहे. दुसऱ्या मकर संक्रांतीला बरं का. पूर्ण खोलून दाखवत येतो तुम्हाला, कारण की पूर्णच माझ्याकडनं खोलायला गेले तर सगळ्याच पसरा होऊन जाईल. त्यानंतर हा, एक साडी आहे माझ्याकडे, काशी मला कोणीतरी दिलेली आहे. आणि ती साडी पण खूप मस्त आहे, मला खूप जास्त आवडते. ही ऋषभची, म्हणजे ऋषभचे मामा मामी आहेत ना, म्हणजे माझ्या नवऱ्याचे जे मामा मामी आहेत ना, त्यांनी मला, त्यांच्याकडे गेले होते मी, तर त्यांनी मला फर्स्ट टाइम ही साडी दिली होती. आणि ही एकच साडी का मला कोणीतरी दिलेली आहे लग्न झाल्यावरती. त्याच्यानंतर दुसरी तर मला कोणी दिली नाही आतापर्यंत, मी घेत पण नाही. पण ही त्यांनी दिलेली आहे, तेव्हापासून मला ही खूप जास्त आवडते, जपून ठेवली आहे. तर त्याच्यावरती मी छान आला ना, ब्लाऊज पण त्याच्यावरती छान ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप मस्त ब्लाऊज आहे. आणि साडी पण मस्त आहे. त्यानंतर ही जी ब्लॅकवाली साडी आहे ही तर मी स्वतः घेतलेली, ऑनलाईन मागवलेली, मला आवडली होती. तर मी ही घेतलेली ऑनलाईन. आय थिंक ही तुम्हाला दाखवलेली मी एका ब्लॉग मध्ये. त्याच्यामुळे ही तर काय कॉमनच साडी आहे. आणि हे ऍक्च्युली नऊवारी आहे. नऊवार म्हणजे लुगडं काय बोलू शकतो आपण, लुगडं बोलतात ना ते. तर हे मला ऋषभच्या आजीने, म्हणजे ऋषभच्या आजीचं आहे, त्यांनी मला दिलं होतं की तू याचा ड्रेस शिव किंवा नऊवारी शिव, तुला काय करायचं ते कर.
पण मग मी याचं अजून काहीच नाही केलं, अशीच माझ्याकडे पडली आहे. तर मग याचा आता मी ड्रेसेस शिवणार आहे, नऊवारी वगैरे तर नाही, पण ड्रेसेस शिवायचा आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर माहित नाही मी कधी ड्रेस शिवेल. आणि आणि हा जो ब्लाऊज आहे स्लीवलेस आहे. हा जो ब्लाऊज आहे मी असाच ऑनलाईन घेतलेला आहे, पण ह्या साडीवरती तो परफेक्ट परफेक्ट झाला. या साडीवरती खूप छान वाटतो. बाकी आहेत अजून 2-3 साड्या अशा एक्स्ट्रा एक्स्ट्राच आहे माझ्याकडे, जास्त काही नाहीये. तर चला या साड्या मी आता कपाटात सगळ्या लावून देते छानपैकी आणि तुम्हाला पण दाखवते. काहीच. तर मी आता तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढं दाखवलंय. आता मला कामावरती जायचंय, कारण मला कामावरनं फोन आलाय की मला जायचंय, काय काम आहे तिथं. आणि हा सगळा पसारा मी काढून ठेवलाय, पण हा सगळा मी तिकडनं आले का मग आता आवडणार आहे. तर तुम्हाला नेक्स्ट दाखवते मी तिकडनं आल्यावरती. तोपर्यंत चला मी कामावर जाते, नंतर तुम्हाला भेटते. ओके. तर काहीच काल मी अर्धा ब्लॉग शूट केला होता आणि त्याच्यानंतर मी काहीच शूट नव्हतं केलं. तर मग आज सकाळीच मी आता रेडी झाली, छान अशी साडी वगैरे नेसली आहे. मला एका ठिकाणी जायचं, पण त्याच्या पहिले तुम्हाला कालचं मी जे साड्यांचं सगळं केलं होतं ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करेल. जस्ट वेट. मी एवढंच लावल्यात, बाकी सगळं असंच पडलंय. तर ते आता नंतर लावेल, कारण आता मला टाइमच नाहीये बिलकुल पण मला. कारण काल कामावरनं तिकडनं आले, कामावर गेले, तिकडनं आले, तर काही शूट करायला टाइमच नाही भेटला. आणि आता मला बाकी पण सगळं आवरायचं आहे. तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलला ज्यांनी कोणी अजून पण सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पटपट जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. घरात चिमणी आली वाटतं.